तर बीड आणि परभणी प्रकरणाबाबत सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत काही सवाल उपस्थित केलेत। वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात अटकेत आहे, मग वाल्मिकच्या मागे ईडी का लावली नाही? पीएमएमएल या खंडणीसाठी सुद्धा लागू होतो। वाल्मिक कराडच्या नावाने ईडीची नोटीस आहे, मग त्यांनी पीएमएलए ईडीची कलम का लावली नाहीत? वाल्मिक कराड 2022 मध्ये त्याला ईडीची नोटीस आलेली होती, त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे। मग लाडकी बहीण योजनेच्या परळी जिल्ह्याचा कराड अध्यक्ष कसा काय, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला। तसंच ऐकीव माहितीच्या आधारे अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावरती कारवाई झाली, मग पुरावे देऊन सुद्धा वाल्मिक कराडवरती कारवाई का केली नाही, असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारलाय। वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे, तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत? व्हेरी सिंपल इट इज। त्याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात आपण पाहिली आहेत। मग अनिल देशमुख असेल, संजय राऊत साहेब असतील, नवाब मलिक असतील, किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पीएमएलए मध्ये ज्या पद्धतीने म्हणजे देशमुख साहेब, अनिल देशमुख साहेबांची तर केस हेरसे होती। कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली, आजही कुठलाही प्रूफ नाही। कानानी म्हणजे एकानी सांगितलं की 100 कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर पीएमएलए झाला, ईडी लागली, त्यांना अटक झाली। फायनान्शियल थ्रेट किंवा क्राईम जर झाला तिथे लॅप्स असेल तर ईडी गेट्स इन्व्हॉल्व्ड। का ईडी याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेली नाही? 2 दिवसाची गॅप, पुन्हा सांगते हे आता इंटरकनेक्टेड आहे। म्हणजे वाल्मिक कराडांना ही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते? 2 दिवस जेव्हा धमकी दिली, 2 दिवस तेव्हा जर पोलिसने ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती। आणि 6 महिने हे जर एक्स्टॉर्शन वर पीएमएलए जर ऍक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्स्टॉर्शनचा इश्यूच राहिला नसता। लाडली बहीण योजना, या योजनेचे अध्यक्ष, प्लीज आय स्टँड करेक्टेड, माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड, की जेव्हा बीड मध्येची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे करेक्ट परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट, आजही वाल्मिक कराड आहे। आता ही योजना आली कुठल्या महिन्यात? ही लोकसभेनंतर आली। लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता। ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता? तर मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्या संदर्भात समाज माध्यमांवरती वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी बीडमध्ये जरांगे समर्थक आणि धस समर्थक आक्रमक झालेत। बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये शेकडो समर्थकांनी ठिय्या मांडला। वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी देखील समर्थकांनी केली आहे। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा समर्थकांनी निर्धार केला। तर मंत्री धनंजय मुंडेंचे समर्थक आक्रमक झालेत। बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन करत मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली। मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडे समर्थकांनी केली। तर आमदार धस यांचे समर्थक बाहेर पडल्यानंतर मुंडे गटानं ठिय्या आंदोलन केलं। पहिली आपली घोषणा एकच होईल। आता बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटलेत आणि त्यांच्या हत्येचा राज्यभर निषेध केला जातोय। या प्रकरणी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आल्यात। अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 1316 ग्रामपंचायती या बंदमध्ये सहभागी झाल्यात। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसंच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आल्यात। दुसरीकडे अखिल भारतीय सरपंच परिषदेनं पुकारलेल्या आंदोलनात सांगली जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। जवळपास 750हून अधिक ग्रामपंचायती कामबंद आंदोलनात सहभागी झाल्यात। तर हिंगोलीत सुद्धा ग्रामपंचायतींकडनं कामबंद आंदोलन पुकारण्यात आलंय। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली आहे। अंजली दमानिया यांनी लक्ष्मण हाके यांचा वाल्मिक कराड यांच्या सोबतचा एक फोटो ट्विट केला। यावरून केल्या जात असलेल्या आरोपांना लक्ष्मण हाके यांनी देखील उत्तर दिलं। शरद पवार, अजित पवार यांसारख्या मोठमोठ्या नेत्यांसोबत सुद्धा वाल्मिक कराडचा फोटो आहे, त्यामुळे एक मोठं जेल बनवून त्यांना देखील आत टाकायला सांगा, मलाही या सर्व मोठ्या लोकांचा सहवास मिळेल, असं म्हणत हाके यांनी अंजली दमानिया यांना टोला लगावला। फोटो ट्विट केलाय, ठीक आहे, माझ्याबरोबरच
शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, अनेक आमदार, अनेक खासदार, आत्ताचे लोकप्रतिनिधित्व करणारे बाप्पा सोनवणेपासून ते सुरेश धसापर्यंत ते क्षीरसागरापर्यंत सगळ्यांबरोबर फोटो आहेत. त्यामुळं या सगळ्यांना समान एक जेल बनवायला सांगा आणि त्या जेलमध्ये जेवढ्यांचे फोटो आहेत तिथं अंजली दमानी यांना तिथं टाकायला सांगा. मला या सगळ्या लोकांचा सहवास लाभल. मला या महाराष्ट्रातल्या काय समस्या आहेत, सोशल जस्टिस म्हणजे काय, या सगळ्या पुढाऱ्यांना मला आतमध्ये बसून एक कार्यकर्ता म्हणून समजावून सांगता येते. अंजली दमानी या सनसनाटी निर्माण करण्यापलीकडं दुसरं काहीही करत नाहीत. अंजली दमानी यांनी जेवढी प्रकरणं काढली तेवढ्या प्रकरणामध्ये त्याचं पुढं काय झालं हे या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन CID कडून चालू असेल, पोलीस डिपार्टमेंटकडून चालू असेल, त्यांच्यावर प्रभाव टाकणारी वक्तव्य, प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी मीडियामध्ये सनसनाटी निर्माण करणं एवढाच उद्देश अंजलीताई दमानी यांचा आहे. ट्विट केलाय, ठीक आहे. माझ्याबरोबरच शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, अनेक आमदार, अनेक खासदार, आत्ताचे लोकप्रतिनिधित्व करणारे बाप्पा सोनवणेपासून ते सुरेश धसापर्यंत ते क्षीरसागरापर्यंत सगळ्यांबरोबर. पुढची बातमी बघूयात. आज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रालयात भेट घेतली. मुंबईतल्या विविध समस्यांबाबत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांशी चर्चा केली. मुंबईतल्या पोलीस इमारतीच्या दुरुस्तीची मागणी केली असून निवृत्त पोलिसांना मुंबईमध्ये घरं द्या अशी ही मागणी करण्यात आली आणि सर्वांना पाणी मिळावं ही योजना देखील सुरू करावी अशी चर्चा झाली. तर टोरेस कंपनीच्या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाली असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. सर्वच पोलीस कॅम्पांमध्ये जे रिटायर्ड पोलीस ऑफिशियल्स असतील, जे अजूनही राहत आहेत, त्यांना दंडनीय शुल्क जो लावलेला आहे तो आमच्याकडे जो 20 रुपये पर स्क्वेअर फूट होता तो साधारणपणे 150 रुपये पर स्क्वेअर फूट झालेला आहे. आमची विनंती हीच राहिलेली आहे की एक भूमिका घेऊन याच्यात हा परत एकदा जो शुल्क लावलेला आहे तो स्थगित करावा किंवा पुन्हा एकदा जो आधीचा होता त्याच्यावर आणावा, कारण हा शुल्क कोणालाही परवडत नाही, हा दंड कोणालाही परवडत नाही. अनेक पोलीस परिवार असे आहेत जे तिथे 2 पिढ्या 3 पिढ्या महाराष्ट्राची, मुंबईची सेवा केलेली आहे. साधारणपणे मुंबई पोलिसात ते कार्यरत राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा दंडनीय शुल्क जो आहे तो जास्ती आहे, तो कुठे ना कुठेतरी कमी व्हावा. दुसरी मागणी जी होती ती हीच होती की रिटायर्ड पोलीस जे आहेत, जे निवृत्त पोलीस परिवार आहेत, त्यांना मुंबईमध्येच घरं द्यावी. ही देखील मागच्या घटनाबाह्य सरकारमध्ये सगळ्यांना वचन दिलं होतं की 8 दिवसात आम्ही तुम्हाला घरं शोधून देऊ. ती ही नवी मुंबईत दिली होती, पण आमची मागणी हीच राहील की मुंबईत ज्यांनी मुंबई पोलिसांमध्ये सेवा केलेली आहे त्यांना मुंबईमध्येच घरं कशी मिळू शकतील ह्याच्यावर अभ्यास होऊन त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी. पोलीस इमारती ज्या आहेत काही दुरुस्तीला आलेल्या आहेत, काही आपण पाहतो नवीन बांधण्याचे आता प्रस्ताव आमच्या सरकारमध्ये होते. 600 कोटी आमच्या काळातल्या अर्थसंकल्पात आम्ही तरतूद केली होती. ते पुन्हा एकदा रिवाईव्ह करून प्रस्ताव तिथे नवीन पोलीस इमारती हो, जेणेकरून इन सर्व्हिस जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना सर्व्हिस क्वार्टर्स ह्या मुंबईभरात नवीन मिळू शकतील. सरकार बदललेलं आहे, कुठे ना कुठेतरी आम्हाला आश्वासन हे पण मिळालं की जेव्हा सरकार बदललेलं आहे नवीन सरकारमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जनहिताची जी कामं असतील ती एकत्र येऊन करू शकेल. आणि म्हणून एका चांगल्या मनाने, मोकळ्या मनाने आम्ही इथे आलोय, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईमध्ये लगेच लागू करावी आणि ती जी स्थगिती दिली ती उठवावी ही आमची सर्वांची मागणी होती. पुढची बातमी. राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षामध्ये येत्या